नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। वाडा तालुक्यासह पालघर व ठाणे जिल्ह्यात अल्पवयीन कातकरी समाजातील मुलींची परराज्यात विवाहासाठी पैशांच्या मोबदल्यात विक्री होण्याचे प्रकार चिंताजनक ठरत आहेत। तालुक्यातील मागठाणे गावात दलालामार्फत 13 वर्षीय मुलीचा विवाह संगमनेर येथील युवकासोबत 40,000 रुपयांच्या देवाणघेवाणीतून ठरवण्यात आला होता। मात्र श्रमजीवी संघटनेच्या हस्तक्षेपामुळे हा बालविवाह रोखण्यात प्रश्नाला यश आले। या गंभीर गुन्ह्यानंतरही वाडा पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई न केल्याने ग्रामस्थ आणि संघटना संतप्त झाली। या निषेधार्थ शेकडो महिला कार्यकर्त्यांनी वाडा पोलीस ठाण्याबाहेर तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून तब्बल 3 तास मूक आंदोलन केले। आंदोलकांनी गुन्ह्याचा निष्पक्ष आणि वेगवान तपास, दलाल व आयोजकांवर कठोर कारवाई तसेच निष्काळजी पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली। राज्य पातळीवर या प्रकाराला आळा घालण्यासाठी विशेष तपास पथक आणि आदिवासी मुलींच्या संरक्षणासाठी कृती आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात आली। राज्य आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांना मार्गदर्शन केले आणि वाडा पोलिसांच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांनी तातडीने सखोल चौकशी व कठोर कारवाई करण्याची मागणी केली। तळतळ्या उन्हामध्ये समाज वाचवण्याच्या करता, आपल्या मुली वाचवण्याच्या करता, दलालांना कायद्याचा बडगा दाखवण्याच्या करता पोलीस खात्याने जी काही झापडं डोळ्यावर लावलेली आहेत ती झापडं त्यांनी उघडण्याच्या करता आपण निषेध व्यक्त करायला आलोय। म्हणून आपण सर्वांनी हा निषेध व्यक्त करताना आपल्या तोंडावर काळी पट्टी बांधावी, कुठली घोषणा देऊ नये, कोणी भाषण करू नये आणि एक दिवस किमान 3 वाजेपर्यंत आपण 3 ते 4 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करू आणि जी पीडित मुलगी आहे आणि समाजामध्ये अशा अनेक ठिकाणी मुली आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आपण करू। खरं म्हणजे माझ्या मित्रांनी आता मला एक आठवण करून दिली की आपल्याला सांगायला पाहिजे की मनात एक आणि ओठावर एक असं इथल्या केंद्रे साहेबांचं डोकं आहे। ते एक व्हिडिओ शूटिंग करून पाठवतात की अशा पद्धतीची जर प्रथा असेल तर ती नष्ट केली पाहिजे, अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवतात आणि दुसऱ्या बाजूने अशाच पद्धतीची जी काही केस येते त्यांना संरक्षण देण्याचं काम, त्यांना सोडून देण्याचं काम हे केंद्रे साहेबांनी केलेलं आहे। याचा निषेध व्यक्त करण्याकरता आपण सर्वांनी जाऊन तिथे बसायचं आहे, शांतपणे बसायचं आहे। तुमच्या कोणाच्या हातात काठी दगड वगैरे आहे का? मसाला आणलाय? आपण काही निशस्त्र जमलेलो आहोत। सर्वांनी आपण निशस्त्र जमून आपण या घटनेचा निषेध व्यक्त करायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचे जे काही विवाह होणार आहेत, मुलींची विक्री होणार आहे, ते थांबवण्याचं काम आपल्याला सर्वांना करायचंय। म्हणून आपण सर्वांनी शांतपणे जाऊन आपण पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये बसणार आहोत। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।